गाइस, मी रुपाली। आज माझी मम्मी बनवत आहे ढोकळा। इन्स्टंट ढोकळा। का बनवते मी ढोकळा आज? आज फर्मेंटेड फूड आहे। कारण तिच्या स्कूल मध्ये आज फर्मेंटेड फूडचा डे आहे। तू बनवशील ना मोठी झाल्यावर? नक्की। ते पण तुझ्यासाठी। माझ्यासाठी बनवशील? अजून कोणासाठी बनवशील? पप्पासाठी। ठीक आहे। सगळ्या फॅमिलीसाठी बनवशील? आजीला पण। तिची आजी इकडे नसते, गावी असते ना, त्याच्यामुळे गावी जाऊन बनवायचं। गावी जाऊन बनव, ठीक आहे? गावी जाऊन बनव। मी इकडे आजी येते ना, तेव्हा पण बनवली सकाळी। कधी आजी येते ना? वाडीची हे बॅटर रेडी झालेलं आहे आणि इकडे मी पाणी पण गरम केले। थोडासाच बनवते कारण फक्त आणि चीज पराठा पण बनवलाय। चीज पराठा पण बनवलाय, त्याच्यामुळं तो चीज पराठा आणि ढोकळा असं दोन्ही मिळून आज करून नेणार आहे स्कूलमध्ये। आणि मग मला स्टार भेटला। हां, हे एवढं तयारी यासाठी आहे की दिलेलं टाइम टेबल फॉलो केलं तर टीचर त्यांना स्टार देतात की बाबा आज कोणतं फूड आहे फर्मेंटेड फूड, तर आज जे जे फर्मेंटेड फूड घेऊन येतील त्यांना स्टार भेटेल ना। आणि रोज असं वेगवेगळे दिवस असतात, कधी फ्रूट डे असते, कालच झालं ना, कधी सॅलड्स असतात, कधी स्प्राउट, कधी लिफी व्हेजिटेबल पराठा, मग त्या दिवशी ते द्यायचं। त्या दिवशी ते दिलं की मग मुलांना स्टार भेटतो, पण संपवल्यावर स्टार भेटतो ना, फक्त आणलंय म्हणून स्टार भेटतो असं नाही। संपवायला पाहिजे। हां, टिफिन संपवला तर टीचर स्टार भेटतात। हां, नाहीतर नाही भेटत स्टार। रोज लागी मध्ये कर काय करून कसं कधी शिकणार आहेस? मोठी झाल्यावर कधी करायचं नक्की तू? मोठी तर आता मग तुझ्यासाठी मोठी झालं तुम्हाला माहिती आहे मी फक्त 10वी पर्यंतच झाला। ते बरं सांगितलं। हां, इथं एक आहे की हिला फक्त 10th पर्यंत शिकायचं आहे। का काय माहिती नाही, असं काय असं जगावेगळं ध्येय का आहे हे अजून आम्हाला काही समजलं नाही। जसं मोठं होईल तसं ते चेंज झालं तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही हिला 10th पर्यंत शिकवणार आहोत। त्याच्यानंतर तिची जर इच्छा नसेल तर मग ठीक आहे, तिला दुसरं कशात इंटरेस्ट असेल ते कर। दुसरं कशात इंटरेस्टच नाहीये। मग काय करायचंय तुला? ड्रॉइंग क्लास लावायचा। आता 10th नंतर हिला ड्रॉइंग क्लास लावायचा आहे। मग आता लावून टाका ना, काय होतंय? वेळ कुठं आहे बाळा तुला? सगळे चांगले